आणि तुम्ही ते बघू शकता छान असे पॉपकॉर्न तयार आहेत. तर मी आधी हे एवढे केलेले आहेत आणि आता अजून परत होत आहेत. तर परतच्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि हे छान असे हे पॉपकॉर्न तयार केलेले आहेत. मी हे एक नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्याचसोबत त्यांचं आवरून जेवण करून ड्युटीवर गेले आहेत आणि माझाही स्वयंपाक आवरलेला आहे. नेहमीप्रमाणे जो पसारा पडलेला आहे तो आता आवरायचा आहे. तर आजचं छानसं मेनू आहे हुलग्याची उसळ आणि चपाती. हुलग्याची उसळ मी आज बनवलेली आहे आणि मस्त म्हणजे लागते हुलग्याची उसळ. आणि चैतन्याला खूप आवडते, चैतन्याची खूप फेवरेट आहे. तर चला, स्वयंपाक आवरलेला आहे. आता ही बाकीची सगळी कामं आवरून घेते आणि रोजचंच रुटीन आपलं कट्टा आवरायचा, भांडी घासायची, झाडू मारायचा, लादी पुसायची, स्वयंपाकाचं हे सगळं रोजचंच असतं. तर हे रोजचं जे आहे तेच म्हणजे आहे. आणि त्यानंतर मग आजचं काही शेड्यूल नाही आहे, घरीच आहे. तर बघूयात नंतर पुढे. आता ही जी कामं आहेत ती आवरून घेते आणि मग काही कामं असतील तर ती करून घेते. तर मंडळी चला, थोडंसं काम आवरलेलं आहे आणि थोडासा आरामही झालेला आहे. तर आता छान असं पॉपकॉर्न करायला मी घेतलेलं आहे. पॉपकॉर्न करायला मी टाकलं. मक्याचे दाणे होते आणि खूप सोप्या पद्धतीने आपण घरी करू शकतो. तेल घ्यायचं थोडंसं, एक पळी तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक अर्धा ते म्हणजे तुमच्या चमच्याचा अंदाज बघा किती कसं आहे ते, त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि तसं ते मीठ घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये. जर तुम्ही तिखट खाणं पसंत करत असाल तर थोडंसं मिरची पावडर टाकली तरी चालेल. मी तर टाकते नेहमी. आणि आता मी ते टाकलेलं आहे आणि झाकून ठेवलं आहे कढईमध्ये. एक 5 मिनटं थोडीशी हाय फ्लेम आणि मग नंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला ते करून घ्यायचं. जसं ते छान म्हणजे आतली प्रोसेस त्याची चालू होते तसं ते एक फुटायला सुरुवात होते आणि छान असा टपटप आवाज येतो. तर मी तुम्हाला दाखवते. आता एक 5 मिनटं झालीच आहेत आणि थोडंसं तडतड व्हायला लागलं आहे. तर चला आपण बघूयात त्याचा आवाज, जरा जवळून ऐकूयात. याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी पक्कड ठेवले झाकणावर, कारण जसे ते पॉपकॉर्न फुटतात तसं झाकण म्हणजे हलू नये, उडू नये म्हणून. आणि तुम्ही इथे बघू शकता स्नो बाजूला बसलेला आहे, तो पण वाट बघतोय माई काय करते आणि कधी खायला घेते, काय बनवते, त्यालाही ते बघायचं आहे. कारण त्याला पॉपकॉर्न म्हणजे आवडत नाही, फक्त चाटत बसतो, थोडंसं नमकीन लागतं म्हणून. तर बघा तो इथे बसला आणि इथे आपलं पॉपकॉर्न आता तयार होत आहे. तर आता तुम्ही इथे आवाज ऐकू शकता, आवाज चालू झालेला आहे. तर इकडे स्नो पण घाबरलेला आहे. नक्की काय होतं आहे, कशाचा आवाज येतो आहे. तर छान असे पॉपकॉर्न आपले तयार होत आहेत. आणि बघूया, जसं विकतचं पॅकेट मिळतं ना सेम तसेच पॉपकॉर्न होतात आणि आपण ते अगदी थोड्या पैशामध्ये घरी आपण मजा घेऊ शकतो आणि घरच्या घरी तयार करू शकतो. तर छानसे असे हे पॉपकॉर्न तुम्ही आवाज ऐकू शकता. तर चला, झाले की मी तुम्हाला दाखवते. आणि स्नो बघतोय, मला विचारतोय माई नक्की काय चाललं आहे, नक्की काय होतं आहे. स्नो काय रे, स्नो काय बसते बघू, अरे 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 भाजल. मागे सरक. घाबरलं. घाबरलं बघा कसा. आणि तुम्ही ते बघू शकता छान असे पॉपकॉर्न तयार आहेत. तर मी आधी हे एवढे केलेले आहेत आणि आता अजून परत होत आहेत. तर परतच्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि हे छान असे हे पॉपकॉर्न तयार केलेले आहेत. मी हे एक पॅकेट टाकलं होतं, अर्धं टाकलेलं आधी आणि अर्ध्यामध्ये एवढं झालेलं आहे आणि आता अजून अर्धे परत ठेवले हे करायला. तर खूप छान होतात आणि सेम विकटच्या पॉपकॉर्नसारखेच, म्हणजे काहीच फरक नाही. आणि टेस्ट लय भारी लागते. मी तर अजून याच्यावर चाट मसाला वगैरे टाकून घेते. मला तसं खूप आवडतं आणि चाट मसाला टाकल्यावर ना एक वेगळीच टेस्ट लागते, त्याच्यामुळे म्हणजे असं भारी वाटतं.
तर मी ते चाट मसाला घेतलेलाच आहे त्याच्यावर टाकायला. तर चला माझा चाट मसाला टाकून घेते आणि मग मस्त असं थोडंसं संध्याकाळच्या वातावरण, संध्याकाळ नाही दुपार झाले 3 सव्वा 3 वाजले आणि छान असं पॉपकॉर्न या मंडळी पॉपकॉर्न खायला. चला मस्त असं झाडांना पाणी घालायचं चालू आहे आणि हा स्नो तर मागे मागेच फिरत असतो. आता आंब्याच्या झाडाला पाणी घातलं आणि तिकडून पाईप मी इकडे घेतली. आता तिथे बसलेला, आता तिथून इथे आलं. आता मी इथे पाईप सोडले तर आता गाडी खाली जाऊन बसलं. चला छान असं झाडांना पाणी सारखं द्यावं लागतं, कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे पाणी तर देणं गरजेचंच आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवते, छान अशी तुळस आलेली आहे. तर ती तुळस मी काढून आता तुळशी वृंदावनमध्ये लावेल. पण बघा किती सुंदर आलेली आहे तुळस. तर हे बघा इथे ही छानशी तुळस आलेली आहे. आता मी याला इथून काढेन गवत आणि तुळशी वृंदावनमध्ये लावेन. मस्त अशी सरळ फुटलेली आहे आणि छान आलेली आहे. आज शनिवार, आज नको, सोमवारी लावेन, सोमवारी. तर मस्त असं पाणी सोडलेलं आहे आणि छान आता ही झाडं सगळी आता भिजवून घेते आणि नंतर हे जे आपलं अंगण आहे या अंगणामध्ये आत्ता बघा असं दिसतं आणि ज्यावेळेस पाणी मारतो त्यावेळेस अजून सुंदर दिसतं आणि स्वच्छ असतं. कचरा वगैरे काय एवढा हे नसतो. आता थोड्या दिवसांनी जेव्हा पानगळती चालू होईल ना मग थोडा कचरा रोजच्या रोज लोटावं लागतं. आत्ता एवढं नाही लोटायला लागत. आता 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी म्हटलं तरी म्हणजे चालतं. तर आता काही नाही, म्हणजे एवढं काय म्हणजे नाहीच आहे, कचरा नाहीच आहे. तर फक्त पाणी मारून घ्या. तर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं पाणी मारून झालेलं आहे आणि मस्त असं अंगण भिजलेलं दिसत आहे. आणि तुम्ही बघू शकता फरक, रस्त्यावर पाणी नाही आहे तर ते कसं दिसतं आणि आपण जिथे अंगणात पाणी मारलं तर ते कसं दिसतं. आणि स्नो आता इथे कट्ट्यावर बसलेला. मी आता पाईप पाठीमागे टाकायला गेली तर बघा पाईपबरोबर खेळत खेळत आला आणि तिथे बसला. तेवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा किती पांढरा शुभ्र दिसतो. ॲक्च्युली तो मळलेलाच आहे, मातीमध्ये नुसता लोळून येतो. काजळ त्याचं अंघोळ घातली पण ते काजळ काही पूर्ण निघालेलं नाही आहे त्याचं. तर कसं दिसतंय ते. आणि बसल्या बघा कसा राजबंद. स्नो 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 रुसला बाबू, तू रुसला, तू स्नो बोलायचं नाही वय, नाही बोलायचं, नाही बोलायचं. स्नोला कट्टी घेतली स्नोने. तर बघा पूर्ण तिथपर्यंत पाणी मारलेलं आहे मागपर्यंत आणि मस्त संगण आता छान थंड आणि सगळी माती बसलेली आहे आणि दिसते पण किती भारी बघा. मगाशी कसं दिसत होतं आणि आता पाणी मारल्यानंतर कसं दिसतं. तर चला पाणी मारून झालेलं आहे, मोटर चालू आहे. टाकी भरली की मग मोटर बंद करता येईल. तर आता घरात जाते, दिवाबत्ती करते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. कारण संध्याकाळच्या स्वयंपाकाला एवढ्या लवकर नाही, उशिराच सुरुवात करते. हां चैतन्याने केलेली आहे दिवाबत्ती. अरे वा वा, तुम्ही ते बघू शकता. चैतन्याने केलेली आहे. तर चला माझं बाकीचं तर झालेलं आहे, फक्त आता स्वयंपाकालाच. पण स्वयंपाकाला काय एवढं लवकर नाही लागायचं, 8 वाजता वगैरे लागेल. थोडा वेळ बसते, चहा असेल तर थोडासा चहा घेते आणि थोडा वेळ बसते आणि मग स्वयंपाकाला लागते. कारण स्वयंपाक एवढा लवकर करून उपयोगाचं नसतं. स्वयंपाक कसं 8 वाजता वगैरे सुरुवात केली म्हणजे स्वयंपाक करायचा आणि जेवायला घ्यायचं असा प्रकार असतो. त्याच्यामुळे मग काय आधीच करून ठेवायचं, मग पुन्हा ते गरम करायचं, पुन्हा ते जेवायला घ्यायचं, तसं नकोच. चला चहा थोडासा शिल्लक आहे त्यातलाच घेते, म्हणजे तोच चहा घेते. थोडा वेळ बसते रिलॅक्स, कारण बराच वेळ झालं पाणी मारायला नाही म्हटलं तरी पूर्ण झाडं भिजवणं आणि अंगणात पाणी मारणं या सगळ्या गोष्टीला 2.5-3 तास जातात. 2.5 तास तर जातात कसे, कारण प्रत्येक झाडाला पाणी एक 10 मिनटं 15 मिनटं तरी मोठ्या झाडांना पाणी द्यावं लागतं, कारण व्यवस्थित भिजली पाहिजेत. आणि मग छोटी छोटी झाडं आहेत ती काही लगेच होतं. आणि अंगणात पाणी मारायला 1-1.5 तास जातो, कारण एवढं सगळं मोठं अंगण आहे आणि ते तेवढं सगळं पाणी मारायचं म्हटल्यावर तेवढा वेळ हे होणारच नाही का. तर असा माझा हा
4:30-5 वाजल्यापासून चालू होता गोंधळ. 5 वाजल्यापासून चालू होता आणि त्यातमध्ये थोडंसं ब्रेक घेतला होता. ब्रेक अशा करता लाईव्ह आली होती, त्याच्यामुळे मग थोडंसं हे केलं होतं, थांबले होते. आणि मग पुन्हा म्हणजे आता पाणी आल्यानंतर पाणी भरून घेतलं आणि मग पुन्हा मोटर चालू करून अंगणात पाणी मारून घेतलं. तर आता वाजले आहेत 6:15 आणि आता झालेलं आहे. आता वातावरण अजून थोडंसं म्हणजे उजेडच आहे. आता हा चहा झाला आहे गरम. हा घेतला मी चहा गाळून आणि ब्लॅक टी बरं का, अर्धाच कप आहे तेवढाच घेतलेला आहे. आता मस्त चहा घेते आणि पुन्हा तुमच्याशी नंतर बोलते. ये मैं सुन रही हूँ बारिश की आवाज़, ब्रेकिंग न्यूज. तर चला तुम्हाला मस्त असा उन्हाळ्यामध्ये पाऊस म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतोय तर ते थोडंसं दाखवते. एवढा जोरात नाही आहे पण ठीक ठीक आहे. तर बघा हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे पाऊस पडतोय. बारीक बारीक पाऊस चालू आहे. कधी पाऊस यायला लागलाय बाबा. आणि छान असा गरम गरम मसाले भात केलेला आहे. तर वातावरण थंड झाले आणि चला आता घेणार आहे मसाले भात खायला. इकडे पत्र्यावर आवाज येतो पावसाचा, बाहेर गेल्यावर एवढा दिसत नाही. ओ माय गॉड. हा झालाय मसाले भात. इकडे दूध गरम होत आहे आणि आता जेवायला घेतोय. तर छान छान गरम गरम मसाले भात. या मंडळी जेवण करायला. तर मंडळी जेवण झालं आणि बाहेर बसायला आले. तर हा बघा आपला लाडोबा. लाडोबा लाडोबा इथे आधीच बसला होता. रुसलाय की काय माहित नाही. रुसलायस तू स्नो? रुसलायस? बघा कसं लाडाला आलंय. बघा बघा कसं लाडाला आलं आमचे स्नो. कसं लाडाला आलं आमचे बाळ स्नो. लाडाला आलायस ना तू? खाली बस. काय रे हे काय वळवळते? स्नो ए स्नो. येडा बाबू, माझा येडा बाबू आहे. लाडाला आलाय है ना स्नो? आता असं नाही करायचं. बस मांडीवर बस. चल या चले मांडीवर बसायला. लाडाला आलाय बघा कसा. रातकिडे किरकिरत आहेत आणि एकदम असं थंड वातावरण झालंय. आणि हा आमचा लाडोबा. दुसरं काय नाही, लाडाला येतं, मांडीवर घ्यायचं आणि अशी गोंजारायचं. मया मया करायची. काय करायचं? मया मया करायची है ना स्नो? पदे 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 ती माकड. हे बघा हे बघा हे बघा हे बघा माझ्या हाताला ते बघा कसा करतोय. काय करायचं बघितलं? दोन्ही पाय माझ्या हातावर ठेवलेत आणि कसा बसलाय बघा राजभिंडा. हो तुझंच सांगते नत्तू बाबा. ची गंधडा. किती लाडाला यावं किती. तर चला थोडा वेळ छान असं बसून तुमच्याबरोबर गप्पा मारल्या, भारी वाटलं. हो आणि हे लाडोबा, लाडोबाचा लाड केला है ना. आता झोपायला जायचं की नाही? नीट बस नीट नीट. कसं दिसतंय, फेंट झालंय काजळ. हो परत उद्या आंघोळ करायची मग म्हणजे स्वच्छ होणार आहे ना. बघा आमची साफसफाई. बघा बघा आमची साफसफाई कशी चालली. आमचं स्नो साफसफाई करतंय. काहीतरी इकडे वळवळते. पडशील नका लागतायत मला. नीट बस नीट बस. बस खाली बस खाली. आगाऊ थांबा जरा. तर चला मंडळी आता बराच वेळ झालेला आहे. स्नोसोबत बाहेर बसून मस्ती केली आणि छान थंड वातावरणाचा सुद्धा आनंद घेतला. आज दिवसभर बाहेरच आहे जास्त करून. तर बराच वेळ बाहेर बसली, मस्त वाटलं जरा थंड असं. आणि कारण म्हणजे दिवसभर गरमी आहे त्याच्यामुळे थोडं थंड असं भारी वाटतं. कारण आता
आपण फॅन पण चालू करतो कारण गरमी जाणवायला लागली आणि त्यामुळे मग थोडासा वेळ बाहेर घालवला. खूप छान वाटलं आणि आता आली आहे आरामासाठी. म्हणजेच आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.